मित्रांनो आपल्याला ही आदत वासरू दिसते आणि पाठीमाग बॅनर दिसतोय बघा गाडीवर. ज्या गावचं त्यांच्या बैलांनी नाव केलं नंदीने, कोडोलीचा चित्तर सातारा. आणि वैशिष्ट्य आहे दावणीची की दरवर्षी नवीन खरेदी होती आणि ज्या ज्यावेळेस नवीन खरेदी झालेले त्यावेळेस काहीतरी घडवलेलं आहे. नवीन वासरू घेतलं आणि पुन्हा एकदा गुलाल. या इकडे शेठ. आता शेठजींचा परिचय तसं सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहित आहे, पण तरी नवीन लोकांनी आता नवीन जी नादात पोरं आहेत त्यांना सांगा. नमस्कार, मी सूरज काटे, कोडवली. आता दावणीचं वैशिष्ट्य आहे, एक तरी नंदी खरेदी करताय जर वर्षी वासरू आणि वासरू चांगलं घडवता. नाही, दरवर्षी आपल्याकडे नवीन एक खोंड म्हणजे असं हे होतं, म्हणजे असं आपलं घडतोच आपल्या दावणीच ते काय हे वैशिष्ट्य आहे. आणि आपली नीतिमत्ता आणि कष्ट सगळं म्हणजे असं आपलं काय हे ती प्रामाणिक आहे ते, त्यामुळे मग 100% आपल्या दावणीला मग आपल्या दरवर्षी एक नवा खोंड असतोच. आणि हा खोंड आपल्या घरच्या गायचाच आहे. आमचे मामा सुभेदार रावणेश गायकवाड त्यांची आपली घरची गाय आहे, ते आपल्या घरच्या गायचा खोंड होता. मग ते आता त्याला पण मी आता एवढं म्हणजे हे केलं, सांभाळला, हे सगळं झालं. मग ते पण आता एक 3-4 मैदानात आता सलग राहतोय. आणि तुम्ही सांगितलं कोरेगावच्या मैदानात बी त्याने कमाल केली काहीतरी. हा, कोरेगावला आता 3 नंबर केला, मग चांगल्या गाड्या मारून आपलं केला 3 नंबर. काय एखाद्या वासरू बघताना किंवा घेताना काय बघता होत्यात, कारण वासरूचा आज तुमच्या दावणीचं आज तुमच्या चित्तरने एवढं नाव केलं तुमच्या कोडोलीचं, आता ही वासरू बी जागा चालवायला लागली. हा, पहिलं नाव आपल्या मोठ्या चित्तरनं केलं, त्याच्या मागे आता बारका चित्तर चांगला आपला हिंद केसरी झाला, त्यानं पण चांगलं नाव केलं. त्याच्या मागे हे आता चेंडू म्हणून आहे, पण ते पण आता चांगला. हे खोंड आपलं म्हणजे आपलं 2 खांद हे बाहेरचा आहे, 2 खांदानं आपलं पब्लिकनं पळतोय आणि चांगला खोंड पळतोय. आणि घेताना काय नसतंय, काय फक्त आपलं फाउंडेशन हे फक्त आपलं त्याच्या रक्तात आपला गरमपणा असावा एवढंच बघून घ्यायचं, बाकी काय. पण काय होतं माहित आहे का, आपण सगळ्या गोष्टी बघतो पण सगळ्यांच्याच दावणीला असं स्टार घडत नाहीत. तुमच्या दावणीला घडत जाते, तुम्ही ज्या हेतून घेताय ना ते हेतू साध्य करत जाते ते वासरू. पण काय नाही, आपली नीतिमत्ता फक्त आपण आपलं साफ ठेवतो आणि आपलं कष्ट मेन म्हणजे हे प्रामाणिक आहेत ते. आणि माझ्या कष्टापेक्षा आहे ना, आमचा मावस बंधू आहे ते, आमचा सोन्या, ह्यांचं पोरांचं ह्या सगळ्यात जास्त कष्ट ह्या दोघांचं लय येते आता. कारण आता मध्यंतर आता सगळा हे होता, पडता काळ होता, अक्षरशः म्हणजे आपल्या बायला मागे यायला पण कोण नव्हतं. कारण कसं आहे, छोटे गुलाल असलं की सगळेजण अगदी अनोळखी पण आपली साथी असते ती, पण पडता काळाला कोण नसतंय. तसं म्हणजे फक्त एक आहे की आता हीच नाही, ह्याच्या पलीकडे पण आपण आहे ना काहीतरी म्हणजे आपलं दरवर्षी 100% आपण आपलं नवीन वस्तू म्हणजे आपलं हे घडवणार. कधी आपल्याला बांधव बसायचे आपलं आजपर्यंत म्हणजे आली नाही वेळ, आणि इथून पुढे पण कधी येणार नाही. कारण आपण काय आपलं कुंभार आहे का, आपण आपलं दरवर्षी सगळं म्हणजे आपण हे करतोय. आणि फक्त काय होतं की आपल्याला थोडंसं चर्चा जायला थोडंसं म्हणजे असं आपला वेळ लागतो. का तर आपण आपलं पैशानं शोरूम आपण तर काय असं आपलं सजवू शकत नाही, आपण कष्टानं शोरूम सजवणार आहे. मित्रांनो बघा, खरं आहे त्यांचं. कारण काय होतं, एखादा बैल घडवायचं म्हटलं तर बऱ्याच अडचणी असते त्या आणि बराच कालावधी घालवावा लागतो, त्यावेळेस बैल घडतोय. आता बैल घडवणारे पण महत्वाचे, जी साथीदार आहेत काय काय गोष्टी करता. कारण मालकाने तरी सांगितले की आम्ही तर बघताना बाबा वासरू खरेदी करताना ह्या गोष्टी बघतो किंवा काय काय प्रयत्न करायचा पायऱ्या करत असतील किंवा बऱ्याच गोष्टी, पण तुम्ही गोट्यावर असल्यावर काय काय करता? गोट्या म्हणजे सगळं आम्ही सांभाळणी त्याचं खाद्य विद्य सगळं जिथलं तर टायमिंगवर ठेवतो ना. त्यामुळं दादा आता भैया बोलला की नीतिमत्ता साफ असली की सगळं होतं, तसं आपली नीतिमत्ता साफ आहे. त्यामुळे दरवर्षी आपला एकतरी खोंड असतोच गुलालात 100%. आणि पडता काळात कोण साथ देत नाही एवढं 100%. म्हणजे बैलगाडा क्षेत्रातलं ही सत्य आहे का? तर हाय सत्य आहे. कारण की आम्ही आता कमी वयानं लहान आहे, पण आम्हाला अनुभव चांगला यायला लागला याच्यात या क्षेत्रात. खरं आहे बरं का मित्रांनो, वयानं लहान असतात ह्यात पडणारी
मुलं पण लवकर अनुभव येते ते. आता तुमचं बी तसं जास्त वय नाही पण तुम्ही तर ह्यात PhD केल्यागत झाले, कारण बऱ्याच मोठ्या लोकांनी किंवा सर्वसामान्य बैलगाडा मालकांनी सगळ्या लोकांनी बसून किंवा त्यांच्या संग बैलगाडा क्षेत्रात खेळून वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. काय आता आपलं पहिल्यापासून नाद म्हणजे मेन आपलं घोड्याचं आहे. घोड्या क्षेत्रामुळे आपल्याला म्हणजे आपलं सगळीकडे म्हणजे असायला प्रसिद्धी आहे. अगदी पंचकोशर असू द्या किंवा आपला सातारा जिल्हा असू द्या, एवढा 4 जिल्हा असू द्या, मी आपलं एखाद्या दावणीला घोडा तिथं आपलं नाव निघतंच. बाबा काय नाही, सुरेश काटे म्हणलं की मी सातारामुळे असं आपलं ओळखतातच. आणि त्यानंतर ही नाद आपलं लॉकडाऊन पासून आपल्याला लागला. ते आपलं मोठा चित्र घेतलेला ते आपलं बिनजोडला ते आपलं म्हणजे चांगल्याच गाड्या मारल्या त्यानं. आणि कधीच आजपर्यंत इतिहास आहे बिनजोडला त्यानं कधीच म्हणजे ही नाही त्याला. त्याच्या मग आपलं बारका चित्र तयार झाला. आणि आपल्या बॅडपाची असं झाला की 1 नंबरातला खोंड मस्त जास्त पैशाला अगदी 20 लाखापर्यंत त्याची मागणी झाली, पण आपण दिला नाही. का तर आपल्याला म्हटलं शेवटी आपण काय 20 लाखाचा आपण तर काय असं हे करू शकत नाही, खरेदी काय आपण आपलं नाही करू शकत. तर त्याचा बॅड पास झालाय ते हे चोरडाच्या महिन्यात इथं मैदानामध्ये आहे नाही, त्याने सेमी पास केला. यांचा पाटकाचा पतंग आणि तो होता. आणि तो पुढे जाऊन त्या ह्याच्यात चालत त्याने उडी टाकली. ते थोडस त्याला पायाला हे झालेलं, पण आता तो पण झालाय चांगला झालाय तो पण जाल तिथं आता गडबीड काढतोय. अजून तर काय तो नाही राहिला, पण राहील 100% राहील. आणि त्यानंतर हा आता आपलं नवीन झालाय तयार. ह्याचं पण आपले दिवस आहेत पुढे चांगलं जायचे. आणि एक वैशिष्ट्य आहे बरं का तुमच्या दावणीचं, हे गोलात तर बैल राहते जर वर्षी नवीन खरेदी झाली तरी, पण तुमची पसंत आहे ना गाजरी खिलार किंवा काजळी खिलार किंवा खिलार, ही कायम हीच पसंत राहते. मैसुरी बैल जास्त दिसत नाही. म्हैसूर खोंड आपल्याला आवडतच ना, आपण घेत पण नाही. कारण पहिल्यापासून म्हणजे आपलं पांढऱ्या बैलांचा आपल्याला नाद आहे. आणि आता योगायोगाने एखादा आपण घेतला तर घेतला, पण सहसा मग 99% आपण घेतच नाही, म्हैसूर घेतच नाही. कारण जेवढं आपलं पांढरा राहिलं तेवढं आपलं लाभलेलं जायचं आपल्याला. आता ह्यानं किती दिवसात फायनल घेऊन दाखवलं? ह्याला आता 8 मैदानात काढलाय. 8 मैदानात 5 मैदान त्यानं आपलं गट काढून त्यानं सीमला मार खाल्ला, पण आता 3 मैदान ते आता सलग राहिलाय. आज शिरोडाकरांचा लारा बरा होता. चांगली गाडी पाहिजे, थोडक्यात असं हे झालंय क्वार्टर राहिली गाडी, नाहीतर आज पण आपलं राहिलंच असतं, म्हणजे असं आपलं फायनलच होता. मित्रांनो बघा, जर कष्ट प्रामाणिक असलं आणि मेन त्यांनी सांगितलं की नीतिमत्ता जर चांगली असते बैलगाडा क्षेत्रात तर 100% यश भेटत असतं. चांगली नंदी घडत असतात, जसं त्यांच्या दावणीला नंदी घडतात. आपण शुभेच्छा करूया की जसं आत्ता गोलाला तसं कायमच ते गोलाला राहतील. धन्यवाद.